मुंबईमध्ये भाजप शिवसेनेत जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम। भाजपच्या 128 जागा आणि शिवसेनेच्या 79 जागांवर एकमत। उर्वरित 20 जागांचा फडणवीस आणि शिंदे एकत्रित निर्णय घेणार। मुंबई पालिकेसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। भाजपची उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा निश्चित झालेल्या उमेदवारांना फोन। आज शिवसेना भवनमध्ये बैठक। उमेदवारांचे एबी फॉर्म विभाग प्रमुखांकडे दिले जाणार। तिकीट न मिळालेल्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्यानंतर आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार। बारामतीमधील कार्यक्रमात काका पुतणे एकत्र दिसणार। कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर। शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी मिळून तिसरी आघाडी बनवणार। समाधानकारक जागा न मिळाल्यानं निर्णय। नवाब मलिकांच्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा। कप्तान मलिक, बुशरा मलिक आणि डॉक्टर सईदा खान यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता। गुंड बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज न भरता जेलमध्ये परतला। अर्धवट माहिती असल्यानं अर्ज भरला नाही, तर उमेदवारी अर्ज भरायला येताना बंडू आंदेकरची घोषणाबाजी। मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही समोर। काळोखेंच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर सह 7 जणांना अटक। तटकरेंच्या सुतारवाडीमध्ये काळोखेंच्या हत्येचा कट शिजला। सुनील तटकरे रायगडचे आका। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप, हत्येमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा गंभीर आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली काळोखे कुटुंबियांची भेट। एकनाथ शिंदेंकडून मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांचं सांत्वन।